चांद्यापासून माद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून माद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। जो सल्ला मान्य केल्यामुळे आपल्या सर्वांचा जून महिन्यात या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता जून महिन्यात 100% करायलाच पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर यामुळे आपल्या सर्वांचा जून महिन्यात होणार आहे 100% खूप खूप फायदा। पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की जून महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे। जून महिन्यात आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत इथं पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता जून महिन्यात 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा। पण आपण सर्वांनी जून महिन्यात सोयाबीनची विक्री ही का करायला हवी आणि जर आपण सर्वांनी जून महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला या सर्व प्रश्नांची आता आपण सर्वजण या ठिकाणी अचूक उत्तरे जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे तर लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही 7,000 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। तुम्हाला सांगतो जून महिन्यात सोयाबीनची दर पातळी जवळपास या रेंजच्या अलीकडे पलीकडे राहील। सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता तर कमी आहे पण घटण्याची शक्यता ही अधिक आहे। माझ्या मते जून महिन्यात सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 6,500 ते 7,000च्या दरम्यान दिसू शकते। आता जून महिन्यात आपण सोयाबीनची विक्री का करायला हवी हे तुम्हाला समजावून सांगतो। लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका इराण संघर्ष आता लवकरच समाप्त होणार आहे याचे चिन्ह संकेत मिळत आहेत। असं घडलं तर तुम्हाला सांगतो जागतिक स्तरावरती कच्च्या तेलाचे भाव हे त्या ठिकाणी घसरतील आणि कच्च्या तेलाचे भाव घसरले की आपोआप तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय होईल, खाद्यतेलाचे भाव घसरतील। खाद्यतेलाचे भाव घसरले की आपोआप सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा या ठिकाणी घटतील आणि याच्यामुळे आपल्या सोयाबीनचा दर हा या ठिकाणी कमी होताना दिसेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता आहे ज्याची क्लिअर इंडिकेशन मिळत आहेत। फक्त शिक्कामोर्तब आपल्याला जे आहे ते 12 जूनच्या आसपास होताना दिसेल आणि त्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात एक बऱ्यापैकी घसरण दिसू शकते आणि दुसरी कोणतीही अशी ट्रिगर नाही की ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव हे वाढू शकतील। म्हणजे आपण जर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये सोयाबीनचे बाजारभाव घटण्याची शक्यता अधिक आहे। यामुळे भविष्यात सोयाबीन ठेवून काय आपला काय फायदा होणार नाहीये आणि सध्याची भावपातळी फार जबरदस्त आहे। त्यामुळे आपण सर्वांनी जर सध्याच्या दर पातळीवरती जून महिन्यात सोयाबीनची विक्री ही करून टाकली तर गॅरंटीने सांगतो आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा होणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टीला भविष्य नाही, ज्या गोष्टीचा भाव भविष्यात वाढणारच नाही, ती गोष्ट कशाला सांभाळून ठेवायची। म्हणून तुम्हाला सांगतो की जून महिन्यात सोयाबीनची विक्री करा। जर असं केलं तर आपला खूप खूप फायदा अटळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी असणार आहे ती कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।